अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. येत्या 2 मार्चलाच म्हणजेच सोमवारी आलेली आहे होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला सायंकाळी 5:05 होणार आहे आणि समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. आणि म्हणून होलिका दहन हे मार्च 2 ला सोमवारी केले जाणार आहे. यंदा पौर्णिमा तिथी ही 2 दिवस असणार आहे आणि 2 मार्चला होळी दहन करून 3 मार्चला धुलीवंदन असणार आहे. होळी हा आपल्या हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे, जो वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानले जाते. या होळीच्या दिवशी होळी पेटवून होळीच्या अग्नीत आपल्या मनातील द्वेष, अहंकार आणि वाईट विचार जाळून जीवनात सकारात्मकता आणण्याचा संदेश या सणातून आपल्याला मिळत असतो. या होळीच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि म्हणूनच होळीच्या दिवशी कोणी कितीही आग्रह करू द्या, ह्या 2 ते 3 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही अजिबात खायच्या नाहीत. जर या होळीच्या दिवशी तुम्ही कोणीही दिलेल्या वस्तू जर तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील. तुमच्या शरीरावरती, तुमच्या मनावरती त्याचा निगेटिव्ह नकारात्मक परिणाम जो आहे तर तो सुद्धा होईल आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे जे आहेत तर ते यायला सुरुवात होते. मग आपल्यालाच कळत नाही, की अचानक सगळं व्यवस्थित चालू असताना असं मधूनच काय झालं? काही गोष्टींचा अचानक आपल्याला त्रास व्हायला लागतो. म्हणून चुकून सुद्धा होळीच्या दिवशी कोणी आपल्या काही वस्तू जर खायला दिल्या, आग्रह केला, तर त्या अजिबात तुम्ही खाऊ नका. जर आपण कळत-नकळत होळीच्या दिवशी या पदार्थांचं, या वस्तूंचं सेवन केलं, तर घरात भांडणे आणि अडचणी येतात. लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते, घरात गरिबी येते. असे कोणते पदार्थ आहेत, जे आपल्याला होळीच्या दिवशी चुकूनही खायचे नाहीत? याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे पदार्थ आपल्याला होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनच्या दिवशी या दोन्ही दिवशी अजिबात खायचे नाहीत. बघा, ही जी फाल्गुन पौर्णिमा असते, हुताशनी पौर्णिमा, तर या दिवशी माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. त्यामुळे तिचा प्रभाव हा सगळीकडे खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि होळीच्या दिवशी आपण बरेचसे उपाय सेवा करत असतो, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करेल. घरातील गरिबीही निघून जाईल. पण आजकाल तुम्ही बघितलेलं असेल, आपल्या घराच्या आजूबाजूला जळकुकडी लोकं राहत असतात. आपल्यासमोर खूप चांगलं आणि गोड बोलतात, परंतु तिथेच आपल्या मागं आपलं वाईट कसे होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतात. एकमेकांचं चांगलं सहन न होणं या गोष्टी ज्या आहेत, तर त्या खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत. आपले मित्रच आपले शत्रू असतात आणि ते आपल्यावरती गुप्त वार करत असतात. आपल्यावरती काहीतरी जादूटोणा, मंत्र-तंत्र या क्रियासुद्धा ते करत असतात. अशा वेळी जेव्हा आपलं काही चांगलं होतं, तेव्हा त्या लोकांना सहन होत नाही. काहीतरी आपलं वाईट गोष्टी होण्यासाठी त्यांचा काहीतरी करण्याचा हेतू असतो आणि होळी हा सण जो आहे, तो तांत्रिक क्रिया करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. हीच लोकं होळीच्या दिवशी काही प्रभावी उपाय करत असतात किंवा एखाद्या व्यक्तीचं वाईट होण्यासाठी हे लोक जे आहेत, तर ते काही मंत्र, टोटके सुद्धा करत असतात. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल, की एखाद्याच्या घरामध्ये सर्व काही चांगलं व्यवस्थित चालू असतं, परंतु अचानक असं काहीतरी घडायला सुरुवात होते, की घरातील सुख, शांत सगळं काही अगदी नाहीसं होतं. घरात अनेक अशा विपरीत घटना ज्या आहेत, त्या सुद्धा घडायला सुरुवात होते. आपल्या घरामध्ये जी काही सुख, शांती, समृद्धी होती, तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये वारंवार वादविवाद, क्लेश, भांडणे, अडचणी यायला सुरुवात होते. घरात पैसा टिकत नाही, आरोग्याच्या समस्या, शारीरिक, मानसिक सगळ्या प्रकारच्या अडचणी ज्या आहेत, तर त्या यायला सुरुवात होते आणि म्हणूनच विशेष स्थितीवरती आपण काही गोष्टी ज्या आहेत, तर त्या पाळायला हव्यात. नाहीतर त्याचे अनेक भयंकर परिणाम जे आहेत, तर ते आपल्याला भोगावे लागतात. या होळीच्या दिवशी खाण्यापिण्याच्या गोष्टीतून सुद्धा काहीतरी मंत्र, चेटूक वगैरे केले जातं. ते खूप जास्त प्रमाणात केले जाते आणि होळीच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत, तर त्या आपल्याला अजिबात खायच्या नाहीत. कुणी कितीही आग्रह केला, बाहेरच्या लोकांनी आग्रह केला किंवा एखादी अनोळखी व्यक्ती जी आहे, जिला तुम्ही ओळखत नाही, अशा कोणत्याही व्यक्तीकडून तुम्हाला काहीही खाण्यासाठी आग्रह केला, तर तुम्ही ते खाणं पूर्णपणे टाळायचं आहे. आता सगळ्यात पहिले म्हणजे या दिवशी पांढऱ्या रंगाची मिठाई, पांढऱ्या रंगाचे दूध, पनीर जे आहे, तर ते आपल्याला शक्यतो होळीच्या दिवशी कोणी बाहेरच्या लोकांनी खायला दिले, तर ते अजिबात खाऊ नका. म्हणजे जे काही पांढऱ्या रंगाचे पदार्थ आहेत, ज्या काही पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहेत, तर त्या तुम्हाला त्या दिवशी अजिबात खायच्या नाहीत.
जर तुमच्या स्वतःच्या घरातल्या असेल, तुमच्या घरातल्या व्यक्तींवरती तुमचा तेवढा विश्वास असेल, तर तुम्ही त्या स्थितीमध्ये खाऊ शकता. बाहेरच्या व्यक्तींकडून तुम्हाला अशा पांढऱ्या वस्तू ज्या आहेत, त्या अजिबात खायच्या नाहीत. यासोबतच काही साखर वगैरे असेल, ती सुद्धा तुम्हाला खायची नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पान. तुम्हाला या दिवशी पान अजिबात खायचं नाही. जर तुम्हाला पान खाण्याचं नागवेलीचं पान, विड्याचं पान असतं, ते तुम्हाला या होळीच्या दिवशी अजिबात खायचं नाही. पानाचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजेच फ्लेवर जे आहेत ते आपल्याला मिळतात आणि अशा वेळी जर आपण सहज एखाद्या मित्राने आपल्याला हे जर पान दिलं, की आपण लगेच खातो. परंतु होळीच्या दिवशी तुम्हाला हे अजिबात खायचं नाही. तुम्हाला कोणीही कितीही आग्रह केला, तरी ते सुद्धा तुम्हाला हातातही घ्यायचं नाही आणि ते तुम्हाला खायचं सुद्धा नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवंगा. लवंग हे औषधी सुद्धा आहे आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आपण लवंगांचा वापर सुद्धा करत असतो. लवंगांचे अनेक प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. या होळीच्या दिवशी जर आपण बाहेरच्या व्यक्तीकडून जर लवंग घेत असेल खाण्यासाठी, तर तो तुम्हाला अजिबात घ्यायचा नाही किंवा कोणी तुम्हाला लवंग खायला दिली, तर ती सुद्धा तुम्हाला या दिवशी खायची नाही. कारण लवंग हा वाईट गोष्टी करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा लवंग वापरले जाते. तसेच लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा लवंग वापरले जाते. आपल्या सुखासाठी आपण स्वतः लवंगाचे उपाय करू शकता. परंतु या होळीच्या दिवशी बाहेरच्या व्यक्तीने जर तुम्हाला लवंग दिले, तर ते तुम्ही अजिबात खाऊ नका. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही मांसाहार जो आहे तो अजिबात करायचा नाही. या दिवशी घरामध्ये मांसाहार बनवू नये आणि बाहेर जाऊन सुद्धा मांसाहार करायचा नाही. 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्ही दिवशी घरामध्ये मांसाहार हा आवर्जून टाळायचा आहे. या दिवशी जर आपण मांसाहार केला, तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या पूर्ण शरीरावरती होत असतो आणि याचे वाईट परिणाम जे आहेत, ते सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. घरातून लक्ष्मी काढता पाय घेते आणि म्हणून या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाही. तसेच या दिवशी बघा तुम्हाला जी वांग्याची भाजी आहे, ती सुद्धा सेवन करायची नाही. वांग्याच्या भाजीमध्ये नकारात्मकता खूप लवकर आकर्षित होत असते. तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपण वांगं कापतो, तेव्हा ते खूप पटकन काळं पडतं आणि म्हणून अशा स्थितीमध्ये होळीच्या दिवशी तुम्हाला जी काही वांग्याची भाजी आहे, तर ती अजिबात खायची नाही. तर हे काही पदार्थ आहेत, या काही ज्या भाज्या आहेत, त्या आपल्याला होळीच्या दिवशी अजिबात खायच्या नाहीत. आता या गोष्टी ज्या आहेत, तर त्या बघायला खूप छोट्या वाटतात, परंतु तुम्ही या पदार्थांचं होळीच्या दिवशी जर सेवन केलं, तर याचा वाईट परिणाम होतो. तो तुम्हाला भोगावा लागत असतो. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जसे की होळीच्या दिवशी दुधाचे पदार्थ, दही, पनीर, पांढऱ्या रंगाची मिठाई, पेढे तुम्हाला अजिबात खायचे नाहीत. पान, लवंग, त्याचबरोबर वांग्याची भाजी किंवा मांसाहार हा तुम्हाला आवर्जून टाळायचा आहे. हे नियम घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच पाळायला हवेत. तुमचं कधीच वाईट होणार नाही आणि या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमचं चांगलंच होणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.